मी अशी भूमिका मांडली की जे रामेश्वर मंदिर आहे सिंदखेड राजाचं, तर त्या ठिकाणी चित्रकूट ते नाशिक असा वनवासामध्ये प्रवास करत असताना प्रभू श्रीरामचंद्रांनी तिथल्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आहे। त्यामुळे या भूमीला प्रभू श्रीरामचंद्रांचा पदस्पर्श झालेला आहे। त्या अर्थाने आम्ही भाग्यवान लोक आहोत। वन बुलढाणा मिशन ही जिल्ह्याच्या विकासाची चळवळ आहे। राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे, लोणारची भूमी आहे, संत गजानन महाराजांची भूमी आहे, अबीर गुलाल उधळीत रंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग त्या संत चोखामेळांची भूमी आहे। एवढं असतानाही आम्हाला सातत्यानं मागासले म्हटलं जातं। त्यामुळे मला असं वाटतं की या रथयात्रेच्या माध्यमातून मी प्रभू श्रीरामचंद्र, राष्ट्रमाता जिजाऊ, संत गजानन महाराजांच्या चरणी हेच साकडं घालणार आहे की हा मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे आणि जिल्ह्यातला जो शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, निराधार, भूमिहीन, अपंग, माझ्या विधवा भगिनी, आदिवासी पारधी बांधव आहेत, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये मांगल्य आलं पाहिजे अशी मी प्रार्थना करतो आहे। राम भगवान यांची मूर्तीचे प्रतिष्ठान होत आहे आणि त्याचा उत्सव देशभरात साजरा केला जातोय आणि आपण हा उत्सव साजरा करतायत काय? वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून आज आपण मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव या ठिकाणी श्रीराम वंदना यात्रा घेऊन जातो आहोत। आज अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची रामलल्लाची प्रतिष्ठापना होते आहे। हा संपूर्ण देशवासियांसाठी अत्यंत आनंदाचा, गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे आणि मला वाटतं प्रभू श्रीरामचंद्र हे फक्त धर्माचाच विषय नाही तर ते राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत। त्यामुळं या उत्सवात सहभागी होताना आम्हाला सगळ्यांना मनस्वी आनंद होतो आहे। दादा, हा उत्सव साजरा